आता हे छान मिक्स करून घेऊया। नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघूया भोकराचं लोणचं। तर हे भोकराचं लोणचं एकदम मी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे घेतले आहेत पाव किलो भोकरं। ही स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आहेत। इथे घेतला आहे मी अर्धी वाटी कैरीचा किस, अर्धी वाटी तेल, थोडीशी इथे मी मोहरीची डाळ वापरणार आहे। ज्याजवळ असेल तर वापरा, नाही वापरला तरीसुद्धा चालेल। मीठ लागणार आहे, हळद, लोणच्याचा मसाला आणि लाल मिरची पावडर। तर पहिल्यांदा आपण भोकरं आपल्याला फोडून आतली बी काढून घ्यायची आहे। तर ती कशी काढायची ते बघूया। आता इथे मी एक पेपर घेतलेला आहे आणि आता आपल्याला खलबत्त्याचा वरचा भाग असतो त्याने ही भोकरं फोडून घ्यायची आणि हाताला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे, कारण याच्यात आतली बी एकदम चिकट असते, म्हणून हाताला थोडं तेल लावायचं। तर ही अशी फोडून घ्यायची आणि याच्या आतली बी ते आपल्याकडे सोलाणं असतं ना त्याने काढून घ्यायची। तर अशाच पद्धतीने आपण सर्व भोकरं फोडून आतली बी काढून घेऊया। आता इथे मी सर्व भोकराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण मसाला तयार करून घेऊया। बाउलमध्ये कैरीचा किस घेऊया, 2 चमचे लाल मिरची पावडर घालूया, 2 चमचे लोणच्याचा मसाला घालूया, मीठ घालूया, थोडीशी हळद घालूया। तर हे सर्व मिक्स करून घेऊया। आता इथे हा तयार मसाला आपण भोकराच्या आतमध्ये भरून घेऊया। आता याप्रमाणे आपण सर्व भोकरं भरून घेऊया। इथे मी सर्व भोकरं भरून घेतलेली आहे। मसाला एकदम परफेक्ट झालेला आहे आणि जर मसाला याच्यातला उरला तर तो मसाला पण त्याच्यातच टाकून द्यायचा। तर आता आपण तेल गरम करायला ठेवूया। आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, ते आपल्याला धूर येईपर्यंत गरम करायचं आहे। आता इथे तेल मी धूर येईपर्यंत गरम केलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता हे तेल आपण थोडंसं थंड करूया। आता इथे मी तेल थोडंसं थंड करून घेतलेलं आहे, म्हणजे वरचा धूर आता यायचा कमी झालेला आहे। तर आता आपण याच्यात टाकूया थोडीशी मोहरीची डाळ आणि थोडासा हिंग। लोणच्याच्या मसाल्यामध्ये सर्व असतं, मोहरीची डाळ, हिंग वगैरे, पण असेल तर वरून थोडीशी टाकली तर दिसायला छान दिसते आणि चवसुद्धा छान येते, त्याच्यामुळे मी थोडीशी टाकलेली आहे। आता हे तेल आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। आता इथे आपलं तेल थंड झालेलं आहे, आपण लोणच्यावरती ओतून घेऊया। आता हे छान मिक्स करून घेऊया। कोणताही लोणचं बनवा तुम्ही, त्याच्यामध्ये तेल जास्त लागतं,
पण मी इकडे तेलाचा वापर जास्त केलेला आहे, त्याशिवाय लोणचं तुमचं टिकू शकत नाही. 2 दिवस हे असंच मुरत ठेवा, त्यानंतर हे लोणचं आपलं तयार होईल व नंतर ते काचेच्या स्वच्छ बरणीत, कोरड्या बरणीत भरून ठेवा. शक्यतो फ्रीजमध्येच ठेवा म्हणजे छान टिकेल. तर असं हे आपलं बोकराचं लोणचं तुम्हाला मी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.